संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मावळचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील शेळके यांच्याशी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी विधान भवन नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान दिले नाही याविषयी आमदारांना विचारलं असता ते काय म्हणाले ते पाहूया। माझ्यासमोर अण्णा, एकतर पहिलं तुमचं अभिनंदन, एवढ्या विक्रमी मतांनी आपण निवडून आलात। पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य आपल्याला मिळालं आणि हे होत असताना आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला असं प्रसार माध्यमांमध्ये सांगितलं जातं। भुजबळ नाराज आहेत, ते बोलून दाखवतायत आणि ओबीसींचा सन्मान राखला जात नाही, याबाबत आपण काय सांगाल? या बघा, शेवटी आता मागच्या 3 दिवसापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांना संधी मिळाली नाही आणि त्यातून त्यांनी त्यांची जी काय नाराजी आहे ती व्यक्त केली। ठीक आहे, नाराज होणं किंवा त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणे स्वाभाविक आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले किंवा महाराष्ट्रातले ते एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा देखील उद्याच्या काळात सन्मान कसा होईल किंवा त्यांना योग्य ते स्थान कसं मिळेल हा देखील माझ्या पक्षातल्या नेत्या मंडळींनी विचार केल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवलेले नसावं हा आमचा आजही विश्वास आहे। परंतु या सगळ्या घटनाक्रमानंतर आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा विषय सामोपचाराने संपला पाहिजे ही आमची माफक अपेक्षा आहे। कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटत होतं की अण्णांना यावेळेस दुसरी टर्म आहे, संधी मिळेल आणि कार्यकर्त्यांनी तशी म्हणजे तयारी चालू केली होती। तुम्ही पण 2 दिवस हे होता, तर काय सांगाल एकंदरीत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही 41 आमदार या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालो। काही विधान परिषद देखील आमदार आहेत, अशा सगळ्यांनीच आपली इच्छा व्यक्त केली होती, परंतु 10 जागा आम्हाला महायुतीतून किंवा या मंत्रिमंडळामध्ये मिळताना लक्षात आलं, त्यावरती आम्ही देखील जेवढी मागणी करता तेवढी मागणी केली, परंतु संधी देताना 10 जणांना मिळणार आहे हे आमच्याही देखील लक्षात होतं आणि त्यात आम्हाला संधी मिळाली तर आनंद आहे, नाही मिळालं तरी आनंद आहे। ज्यांना मिळाली त्यांच्यासोबत राहणं हे उद्याच्या काळात आमचं देखील कर्तव्य असणार आहे। परंतु दादांनी ज्यांना कोणाला संधी दिली त्या सर्वांचं आम्ही अभिनंदनही केलं आणि त्यांच्यासोबत देखील राहायचं। शेवटी उद्याच्या काळामध्ये पक्ष आमचा कसा मोठा होईल, प्रत्येकाला कशी संधी मिळेल हे देखील आम्ही पाहतोय। दादांची तब्येत आता बरी का? आता दादांची तब्येत व्यवस्थित आहे, दादा आजच विधिमंडळामध्ये आलेत, अजून आमची काही भेट झालेली नाहीये। आणि खाती वाटपाबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? कधी डिक्लेअर होईल? अजिबात नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते आमदार सुनील अण्णा शेळके यांनी सांगितलेले की मी नाराज नाही आणि छगन भुजबळ यांचा सुद्धा योग्य सन्मान राखला जाईल। संध्या लाईव्ह साठी मी रोहित दळवी, विनोद जाधव सट, विधान भवन नागपूर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।